तर सध्या AIचं खूप ट्रेंड आहे. प्रत्येकजण AIचे व्हिडिओज बनवत आहे, स्टोरीज बनवत आहे, खूप सारे टाईपचे व्हिडिओज हे बनवले जात आहे आणि काहींचं चॅनल जे आहे ते मोनोटाईज होत आहेत, पण काहींचं चॅनल जे आहे ते डिमोनोटाईज होत आहे. तर यामागे नेमके रिझन्स काय आहेत की कशामुळे चॅनल जे आहेत ते मोनोटाईज होत आहे आणि कुठल्या गोष्टी, कुठल्या चुका करताय लोक त्याच्यामुळे त्यांचं चॅनल डिमोनोटाईज होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की AI चॅनल जे आहेत 100पेक्षा जास्त AI चॅनल हे यूट्यूबने डिमोनोटाईज केलेले आहेत किंवा मोनोटायझेशन त्यांचं रिजेक्ट केलेलं आहे. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की कशामुळे त्यांचं चॅनल हे झालेलं आहे, डिमोनोटाईज झालेलं आहे. ठीक आहे, तर आपण बेसिक गोष्टी बघणार आहोत की AIमुळे कोणत्या गोष्टी आपल्याला फायद्यात आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला तोट्यात आहेत. ठीक आहे, तर मग चला आजच्या व्हिडिओला असं कंटेंट आहे किंवा असा एक टूल आहे ज्याच्याने आपल्याला फास्ट ग्रो होते. इझिली आपल्याला सगळे टेम्पलेट जे असतात ते भेटत असतात. इझिली आपण ऑडिओ देऊ शकतो, व्हिडिओ जनरेट करू शकतो, जस्ट म्हणजे इमेज घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. छान असे व्हिडिओज बनवले जातात. बघा, असे काही चॅनल्स आहेत की ज्यांचे AI व्हिडिओने चॅनल मोनोटाईज झाले आहेत, त्यांची इन्कम ही स्टार्ट झालेली आहे आणि खूप सारे व्हिडिओजसुद्धा त्यांनी म्हणजे बनवलेले आहेत. म्हणजे कमी व्हिडिओजमध्ये सुद्धा त्यांचे सबस्क्रायबर हे खूप जास्त वाढलेले आहेत. ठीक आहे, पण काहींचे चॅनल जे आहे ते डिमोनोटाईज झालेलं आहे. तर ते कशामुळे किंवा त्यांचं मोनोटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे, त्याच्या मागे 3 महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याने चॅनल हे डिमोनोटाईज होतं. AIचं चॅनल जे आपण बनवत असतो, ठीक आहे, AIचं चॅनल बनवणं याच्यात काही चूक नाही आहे. पण जर आपण प्रॉपरली ज्या गोष्टी AIसाठी किंवा मोनोटायझेशनसाठी पाहिजे असतात त्या गोष्टी जर नाही केल्या तर नक्कीच आपलं चॅनल डिमोनोटाईज होणार आहे. तर बघा, पहिली गोष्ट अशी असते की रियूज कंटेंट. बघा, यामध्ये जर आपण एखादा AIचा चॅनल बनवत असो किंवा व्हिडिओ बनवत असू, त्याच्यामध्ये आपण रियूज कंटेंट, बघा दुसऱ्याचा व्हिडिओ जो असतो बनवलेला तो आपण रियूज केला, म्हणजे आपल्या चॅनलमध्ये रियूज केला, अपलोड केला. तर बरेच असे चॅनल्स असतात की ते काय करतात की जे फेमस झालेले असतात, म्हणजे जे व्हायरल व्हिडिओ असतात ते घेतात, ते डाउनलोड करतात आणि त्यांच्या चॅनलवर अपलोड करतात, जेणेकरून त्यांचाही व्हिडिओ व्हायरल व्हावा. पण असं काही नसतं. याच्याने होतं काय, यूट्यूबचा अल्गोरिदम काय करतो, जेव्हा मोनोटायझेशनसाठी आपण अप्लाय करत असतो त्यावेळेस रियूज कंटेंट म्हणून त्यांचं जे व्हिडिओ असतो किंवा चॅनल मोनोटायझेशनसाठी अप्लाय केलं असतं तेव्हा ते रिजेक्ट करत असतं. ठीक आहे, पहिली गोष्ट अशी की आपलं रियूज कंटेंट अजिबात करायचं नाही, दुसऱ्याचे व्हिडिओ अजिबात करायचे नाही. सेकंड गोष्ट अशी की सेम चॅनल कॉपी पेस्ट कंटेंट असतो. म्हणजे बघा, सेम चॅनल असतं. बघा, आता बरंच तुम्हाला यूट्यूबवर सापडून जाईल की सेम चॅनल्स आहेत, सेम कंटेंट त्यांनी बनवलेले आहेत. एखाद्याचा व्हिडिओ चला व्हायरल होत आहे तर दुसरे काय करतात, तोच व्हिडिओ बघतो, तसं सेम चॅनल बनवतात आणि त्यांच्या व्हिडिओवर अपलोड करत असतात. तर असं अजिबात करायचं नाही आहे, कारण AIचा अल्गोरिदम एवढा स्ट्रॉंग आहे. तुम्ही कुठूनही कशाही गोष्टी करा, चुकीची असली तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी म्हणजे भोगाव्या लागणार आहेत. कारण होतं काय, चॅनलचा जो तुमचा परफॉर्मन्स जरी असला बेटर तरी यूट्यूबचा अल्गोरिदम तुमच्या सगळ्या गोष्टी ओळखत असतो. त्यांचा IP ॲड्रेस असतो प्रत्येक व्हिडिओचा, सगळ्या गोष्टी यूट्यूबचा अल्गोरिदम टेस्ट करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. ठीक आहे, आणि तुमचे जे आहे ते ओरिजिनल कंटेंट तुम्ही बनवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, AI बनवणं, AIचे व्हिडिओ बनवणं एकदम इझी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही AIचे व्हिडिओ बनवू शकत नाही किंवा त्यांचं चॅनल मोनोटाईज होत नाही. बघा, त्यासाठी तुम्हाला करायचं काय, AIचे व्हिडिओज बनवा, पण त्याला ह्युमन टच असणं गरजेचं आहे. तरच तुमचा व्हिडिओ जो आहे किंवा तुमचं चॅनल जे आहे ते मोनोटाईज होणार आहे. तिसरी गोष्ट अशी असते की कॉपीराईट येणं, म्हणजे कॉपीराईट म्युझिक वगैरे वापरणं. तुम्ही जर AIच्या व्हिडिओजमध्ये सेम टेम्पलेट वापरत असाल, गुगलची इमेज वापरत असाल किंवा तुम्ही कोणाचं लायसन म्हणजे कोणाची इमेज घेतली आहे किंवा त्याला तुम्ही क्रेडिट नाही दिलेलं आहे, ठीक आहे, त्या गोष्टी तपासणं पण खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही गुगलवरनं इमेज वापरताय आणि नो क्रेडिट, त्याच्यानंतर तुम्ही कॉपीराईट म्युझिक वापरत असाल तर ते तुमच्या व्हिडिओवर केव्हाही स्ट्राईक येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत. प्रयत्न करायचा आहे की तो कंटेंट तुम्ही स्वतः एडिट करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्हॉईस देत असाल किंवा व्हॉईस नसेल तर फेस दाखवत असाल, काहीतरी तुमचं स्वतःचं ह्युमन टच असणं गरजेचं आहे. तरच तुमचं चॅनल काय होणार आहे, मोनोटाईज होणार आहे. यूट्यूबने 100पेक्षा जास्त चॅनल जे आहेत ते डिमोनोटाईज केलेले आहेत. AIचे जे चॅनल आहेत ते फक्त त्याच्यात होतं काय, रँडम टॉपिक्स नव्हते, म्हणजे सेम टॉपिक्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच सगळ्या गोष्टी, सेम टेम्पलेट, सेम व्हॉईस, रोबोटिक्स व्हॉईससुद्धा चेंज नव्हता केलेला. तर जर तुम्ही व्हिडिओज बनवत असाल, इमेजेस घेत असाल, ठीक आहे, सगळ्या गोष्टी AIने बनवत असाल, पण जर तुम्ही तुमचा व्हॉईस दिला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुमचं चॅनल जे आहे ते लवकरात लवकर मोनोटाईजसुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.